दम लागणे किंवा धाप लागणे. न्यूयॉर्क हार्ट असोसिएशन प्रमाणे त्याचे 4 ग्रेड. दैनंदिन कामकाज करत असताना जर दम लागत नसेल तर ग्रेड 1, थोडासा दम लागत असेल तर ग्रेड 2, भरपूर दम लागत असेल आणि कामात अडथळा निर्माण होत असेल तर ग्रेड 3, आणि काही न काम जर तुम्ही एकाच ठिकाणी जागेवर असताना सुद्धा दम लागणे तर ग्रेड 4. काय कारणे असतात? जनरल, डोंगर चढणारे गिर्यारोहक, व्यायाम करताना, स्थूल किंवा लठ्ठ व्यक्तींना, वयोमानानुसार, किंवा काही सायकोजेनिक, मानसिकरित्या फक्त दम लागतो असा नुसता भास होणे. काही आजार असतील जसे की अनिमिया, रक्तातील आरबीसी किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे. श्वसनाशी संबंधित श्वसन नलिकेतील अडथळे, दमा, सीओपीडी, लंग फायब्रोसिस, न्यूमोनिया, एआरडीएस, फुफ्फुसातील रक्तवाहिनीत गुठळी, पल्मनरी एम्बोलिझम्स, फुफ्फुसामध्ये पाणी साठणे किंवा सूज येणे, पल्मनरी इडमा, फुफ्फुसातील 2 आवरणामधील पाणी साठणे, प्ल्युरल इफ्युजन. हृदयाशी संबंधित शरीरातील उच्च रक्तदाब किंवा फुफ्फुसाशी निगडीत आजारामुळे रिव्हर्स हृदयावर ताण निर्माण होतो. हृदय कमजोर होऊन हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. उदाहरणार्थ लेफ्ट हार्ट फेल्युअर, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी. पेरिकार्डियल इफ्युजन, हृदयाभोवती पाणी किंवा रक्त साठणे. सायनोटिक हार्ट डिसीज, हृदयपटलावर छिद्र निर्माण होणे, हार्ट अटॅक. किडनीशी संदर्भात अॅक्यूट और क्रोनिक, नुकतेच किंवा दीर्घकाळ किडनी फेल्युअरमुळे किडनीचं फिल्ट्रेशन मंदावते, त्यामुळे एक्सेस टॉक्सिक पदार्थ किंवा एक्सेस वॉटर शरीरामध्ये साठून राहतो, त्यामुळे मेटाबॉलिक ऍसिडोसिस, युरेमिया किंवा हृदय व फुफ्फुसावर एक्सेस लिक्विडमुळे ताण निर्माण होतो, त्यामुळे आपल्याला दम लागतो. काही न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे श्वसनाला उपयुक्त स्नायू कमजोर झाल्यामुळे, उदाहरणार्थ जीबीएस, गुलेन बारे सिंड्रोम, मायस्थेनिया ग्रेव्हिस, काही पॉइझनिंग मध्ये किंवा न्यूरोटॉक्सिक सर्पदंश यामुळे पण दम लागतो. असो, तुम्हाला कोणत्याही कारणामुळे जर दम लागत असेल तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. मी डॉक्टर विजय हरबे, कन्सल्टंट फिजिशियन्स, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.